औद्योगिक वाढ, IT क्षेत्राला प्रोत्साहन देऊन रोजगार निर्मिती, स्थानिक युवकांसाठी संधी वाढवणे. यामुळे हा परिसर झपाट्याने विकसित झाला आणि औद्योगिक IT हब म्हणून ओळख निर्माण झाली. पूर्वीच हिंजेवाडी IT पार्क परिसरात वाढत्या ट्रॅफिक समस्येची प्रत्यक्ष पाहणी त्यांनी केली. विशेषतः ते सकाळी लवकर यायचे, ज्यामुळे नागरिकांना त्रास होऊ नये. अतिक्रमण हटवून रस्ते मोकळे करणे, वाहतूक व्यवस्थापनेसाठी तातडीचे निर्णय घेणे आणि दीर्घकालीन उपाययोजना सुरू करणे, या सर्व गोष्टी मिशन मोडमध्ये राबवण्यात आल्या. IT कंपन्या ट्रॅफिक समस्येमुळे इतर राज्यात जाऊ नये त्यासाठी त्यांनी ठाम पावले उचलली होती. त्यांच्या जाण्याबद्दल विविध स्तरामध्ये चर्चा सुरू आहेत. घात की अपघात याबाबत अनेक मते मांडली जात आहे. संपूर्ण सत्य काही असो, पण महाराष्ट्रासाठी ही घटना अत्यंत वेदनादायक आहे. ही भावना सर्वत्र दिसून येते. महाराष्ट्राने यापूर्वी काही प्रभावी नेते गमावले आहेत. त्यामध्ये अजित पवार हे एक मोठे नेते होते. विकासाला गती देणारा, प्रशासनावर पकड ठेवणारा आणि निर्णयक्षम नेता हरपल्याची भावना अनेकांच्या मनात आहे. विकासाची दिशा मंदावेल ही कशी चिंता व्यक्त होते. राजकारणात नेते येतात जातात, पण काही व्यक्ती काळाच्या पलीकडे जाऊन लोकांच्या मनावर ठसा उमटतात. त्यांच्या आठवणी, त्यांच्या कामाची छाप आणि त्यांचं प्रतिबिंब दीर्घकाळ जाणवत राहतं. संकटातून उभा राहणार आहे, तो पुन्हा उभा राहील, पण अशा व्यक्तिमत्वाची उणीव मात्र मनातून कधीच पुसली जाणार नाही. महाराष्ट्राच्या लाडक्या अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली. माहिती कशी वाटली त्याबद्दल व्हिडिओला लाईक आणि आपल्या कमेंट आमच्यापर्यंत जरूर पाठवा. अशा नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.